चला तर या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 49 पासून तर 75 पर्यंत इयत्ता 4थीच्या गणित पेपरचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण अतिशय योग्य आणि छान पद्धतीने पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा. बघा प्रश्न क्रमांक 49 सॉरी 49 मध्ये काय विचारले? 50 आणि 100 आणि 200 आणि 500 रुपयाच्या नोट आहेत आणि त्या सर्व समान आहेत. म्हणजे 500च्या जर 3 असतील तर 200च्या पण 3 असणार, 100च्या पण 3 असणार, 50च्या पण 3 असणार. आणि टोटल रक्कम दिली त्यांनी आपल्याला 3400. आणि विचारले काय? हाऊ मेनी नोट्स डज सी हॅव? म्हणजे एकूण नोटा किती आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. नोटा किती काढायच्या? जेवढ्या आहेत एकूण नोटा त्यांची बेरीज मात्र 3400 झाली पाहिजे आणि प्रत्येक नोट सारखी आली पाहिजे. 100 2 तर 500ची बी 2च पाहिजे त्या अर्थाने. चला बघूया. टोटल रक्कम आहे 3400 बरोबर. आता बघू आपण ऑप्शन थ्रू जाऊया मित्रांनो. दोन्ही पद्धतीने जातील आपल्याला, रेशिओ पद्धतीनं आणि ऑप्शन पद्धतीनं. तर ऑप्शन पद्धतीनं कसं जायचं आहे मला सांगा. जर 12 नोटा घेतल्या टोटल, किती नोटा घेतल्या? 12 सपोज. तर 12 जर घेतल्या तर एकूण नोटा किती येतात? 4 प्रकारच्या आहेत. आपण त्याला जर 4 भागलं तर आपल्याला प्रत्येक नोटाची संख्या मिळेल, ती मिळेल 3 बरोबर. प्रत्येक नोट किती आहे? 3 नोट आहेत प्रत्येकाच्या. मग आपण एक घेऊन पाहूया. 500 गुणिले 3 किती होईल? इथे करूनच पाहूया आपण ऑप्शन क्रमांक 4 नुसार, आहे की नाही. ऑप्शन क्रमांक 4 काय घेतलं ते बी सांगतो तुम्हाला मी. बघा 500 गुणिले 3 होईल 1500 आणि आता राहिलं 200 गुणिले 3 होईल 600. म्हणजे मित्रांनो उत्तर किती आलेलं इथे या ठिकाणी? 2100. आपण अंदाज घ्यायला फक्त 2100. आणि ह्या 100 3 2300 आणि हे याचे 200 म्हणजे किती होईल? 2600 रुपये. किती होईल? 2600 रुपये. बघा म्हणजे 12 जर नोटा आपण टोटल 12 संख्या जर गृहीत धरली तर आपल्याला फक्त 2600 रुपये मिळाले बरोबर. म्हणजेच 12 मोठी संख्या घेऊन देखील जर उत्तर आपलं जर कमीच येत असेल टोटल त्यांची, 4 आणि 8 घेऊन चालेल का? अजिबात नाही. त्यामुळे ही 4चा ऑप्शन कटला, 8चा कटला आणि 12चा बी कटला. इथंच आपल्याला उत्तर कळलं. आपल्या संख्येचं उत्तर आहे 16. पण आपण पडताळा घेऊन पाहूया, करून पाहूया. बघा जरा टोटल जर नंबर घेतले आपण 16, 4 भागलं तर प्रत्येक नोट किती यायला लागली? 4. प्रत्येक नोटा किती आल्या? 4. मग करा 500 गुणिले 4 करून पहा. 2000 गुणिले 200 गुणिले 4 तर सगळीकडे सेम येतील. कारण की आता आपल्याला रेशिओ मिळाले, याची किंमत मिळाली 4. 800 किती आहे मित्रांनो ते? 800. 100 गुणिले 4 400. 50 गुणिले 4 200. करा टोटल आता 0 0 14 4 हात 4 1 2 आणि 1 3 3400. म्हणजे प्रत्येक नोटा ज्या आहेत प्रत्येक नोटा किती येते? त्या 4 4 येतील. 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? 16. याचं उत्तर आहे 16. पुढचं गणित घेऊया आपण लगेच. या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे 50. प्रश्न काय विचारला आहे? सानिया हॅज अ 1 ड्रीम. बघा 1 ड्रीम इज इक्वल टू 418 पेजेस बरोबर. आणि सी हॅज टू फाईल 1 क्वायर पेपर्स इन इच फाईल. एका फाईलमध्ये तिला 24 कागद टाकायचे. 1 क्वायर म्हणजे 24. यालाच काय म्हणायचं? क्वायर. एक क्वायर म्हणजे 24 कागद. तिला एक फाईल तिला 24 कागदाची बनवायची आहेत. मग 480 कागदाची ती किती फाईल बनवल बरोबर. मग आता अनेकावरून एकाची किंमत काढायची असेल तर आपण काय करत असतो? भागाकार करत असतो. टोटल पेजेस माहिती आपल्याला 480ला आपण जर 24 पेजेसनं जर भागलं. हा प्रश्न फक्त मित्रांनो तुम्हाला हे रिम आणि क्वायर म्हणजे काय माहीत आहे का नाही हे पाहण्यासाठी. याच्यामध्ये काही जास्त लॉजिक नाही. एकूण पेजेस 480. एक क्वायर होतो 24 कागदाचा. तर 24 कागदाचे असे किती फाईल तयार होतील 480 कागदामध्ये ते आपल्याला काढायचं आहे. काढूया. 24 1 24 24 2 48 आणि 0 20. किती फाईल तयार होतील? 20 फाईल अशा आहेत जे 24 कागदाच्या 480 मध्ये 20 फाईल तयार होतील. उत्तर येईल आपलं आपलं उत्तर क्रमांक 3 या ठिकाणी लक्षामध्ये. आता पुढचं घ्या. प्रश्न काळजीपूर्वक वाचूया. 1 cuboid is cut and 2 cubes of equal size are formed.
सो विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू विथ रिस्पेक्ट टू द नंबर्स ऑफ एजेस ऑफ क्यूब अँड नंबर ऑफ एजेस ऑफ क्यूबॉइड. बघा मित्रांनो या ठिकाणी आता एक क्यूबॉइड आहे बरोबर. सपोज करा हा क्यूबॉइड आहे, या दोन्ही पॅक नाही आहे पण तो पॅक असतो. तर या क्यूबॉइडला किती कडा आहेत आपण मोजूया. मोजा एकदा या मित्रांनो. ह्या 4 कडा, 1 इकडे 2 ही 3 आणि ही 4 बरोबर. 4 ह्या झाल्या कडा. असेच कडा 4 कोण आहे त्याच्या ह्या बाजूने आहेत बघा. 1 2 3 आणि 4 बरोबर. 4 आणि 4 किती झाल्या 8 झाल्या. आता बघा इथून 1 ही 2 ही कडा जी असते 1 आणि ही इकडे कडा 2 10 आणि इकडे 2 12 कडा. आता याला जर महातून बरोबर महातून जर कापला आपण बरोबर जर मधून कापलं तर एक क्यूबच्या कडा किती होणार आहे. आता कडामध्ये काही फरक पडणार आहे का नाही. याच्या 12 राहतील, दुसऱ्या क्यूबच्या 12 राहतील. म्हणजे एकूण 2 क्यूबच्या जर कडा पकडल्या आपण 2 क्यूबच्या तर त्या 24 होतील. म्हणजे त्या 24 ज्या कडा आहेत त्या 24 कडा म्हणजे ह्या क्यूबच्या 12 कडा ह्या क्यूबॉइडपेक्षा जास्त असणार आहेत. नंबर ऑफ एजेस ऑफ क्यूब इज 12 मोर दॅन द नंबर ऑफ एजेस ऑफ क्यूबॉइड. जर एका क्यूबॉइडची जर एकाच क्यूबसोबत जर तुलना केली असती तर त्या कडामध्ये काहीही फरक पडत नाही. आता एक फुटरभर घ्या. याला जर महातून मी जर कट केलं आणि ह्या कट केलेल्या एक क्यूबचा आणि क्यूबॉइडची जर तुलना केली त्यांच्या कडामध्ये काही फरक पडणार नाही. पण 2ची असल्यामुळं त्या क्यूबच्या 12 जास्त भरतील. म्हणून प्रश्न क्रमांक 51 मधलं जे आहे त्याचं उत्तर आहे 2. का बरं. तर ते मी तुम्हाला आता सांगितलं. पुढचे घेऊया प्रश्न. प्रश्न क्रमांक आहे आपल्याकडं प्रश्न क्रमांक आहे 52. बघा या ठिकाणी मित्रांनो कधी कधी आपल्याला अशा प्रश्नामध्ये उत्तर सरीकडे सारखे दिलेत बघा मित्रांनो. म्हणजे जे पुढची संख्या आहेत 79 80 81 यापैकी ह्या 3च राहिल्यात पण त्या कशा पद्धतीने आल्यात ते महत्त्वाचं आहे. बघा या ठिकाणी काय केलं हे जे तिन्ही बी नंबर आहेत मित्रांनो ते कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहेत. बघा 1 2 3 तिन्हींची बेरीज झाली 6. जी मधली संख्या आहे तीच त्यांनी पुढे घेतली आणि तिलाच पुन्हा कंटिन्युटीचे कॉन्सिक्युटिव्ह नंबर घेतले पुढचे येणार आहे. लक्षामध्ये म्हणजे काय केलं त्यांनी 1 + 2 + 3 बरोबर 6 ही झाली मधली संख्या. तर पुढची संख्या सुरू करताना पुढच्या ट्रायंगल सुरू करताना काय केलं त्यांनी याच्या पुढची संख्या काय असते 7 8 9 यांची बेरीज किती केली मग 24. आता इथं 24 आली मधली म्हणून पुढचा ट्रायंगलने कितीने सुरू होणार ते 100% 25 सुरू होणार आहे. 25 26 27 तसंच त्यांनी सुरू केला बघा बरोबर. आता या तिन्हींची बेरीज ती दिलेली ऑलरेडी त्यांनी तिथं 78 बरोबर. आता हा जो ट्रायंगल असणार आहे जे पुढचा आपल्याला बनवायचा आहे त्या तिन्हींची बेरीज किती आली 78 आली. म्हणजे सुरुवात कशापासून होणार 79 पासून. 79 80 आणि 81 कारण की क्रमिक संख्या सगळ्या क्रमानं पुढचे येणार आहे म्हणून इथे 79 आली पाहिजे, इथे 80 आली पाहिजे, इथे 81 आले पाहिजे. असा ट्रायंगल जो आहे तो कुठे आहे 3 नंबरला आहे. किती नंबरला आहे ते आपलं उत्तर. बाकी सरीकडे पर्याय सारखेच आहेत. कधी कधी नाही भरपूर वेळेस मित्रांनो तुम्ही ऑप्शन तुम्हाला कळत आले पर्याय जर घालता आले उत्तर लवकर सांगता येतं. या ठिकाणी बघा आपल्या सर्वांचं उत्तर या तिन्हींची जी बेरीज केली आपण तर बेरीज केलेलं उत्तर याला 240 येतं आहे. 240 इथं ह्या 2 मध्ये आहे का नाही ते अगोदरच आपलं आन्सर कटलं. क्रम कसा पाहिजे 79 80 81 ह्या इकडे याच्यावरून आपल्याला कळलेलं आहे. तर इथं किती आले तर सुरुवातीलाच 80 आलेत म्हणजे उत्तर आपलं असू शकत नाही. इथं 79 आलेत मात्र इथं पण 79 आलेत. पण इथं बघा 79 80 81 हा क्रम बरोबर आहे. इथं एक क्रम कसा आहे हे बी उत्तर आहे आपला कटला. उत्तर 3 नंबरचं बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला जाता येतं. तर असो प्रश्न क्रमांक पुढचा या 53 नंबरचा. 53 काय सांगतं आपल्याला टीचर डे. टीचर डे कधी असते मित्रांनो 5 सप्टेंबरला. आणि चाइल्ड डे 14 नोव्हेंबरला. हे डेज माहीत असणं गरजेचं आहे. ते जर माहीत असतील तर तुम्ही आन्सर सहज काढू शकता मित्रांनो. बघा आता हे 14 नोव्हेंबर तर तुम्हाला 5 सप्टेंबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत दिवस मोजायचे आहेत. एक दिवस मोजत बसायचं नाही आपल्याला अर्धा घंटाही पुरणार नाही. सप्टेंबर असतो 30 तारखेचा मित्रांनो. 30 मधून 5 गेले खाली उरले 25 म्हणजे सप्टेंबरचे 25 दिवस आपल्याला गृहीत धरायचे आहेत मोजताना बरोबर. ऑक्टोबरचे पूर्णचे पूर्ण दिवस 31ला 31 लिहिले तरी काही फरक पडणार नाही. पण आपल्याला जर गणित कमी करायचं असेल शॉर्टकट करायचं असेल
तर 31 तारखेचा महिना असल्यानंतर हे माहीत असावं मित्रांनो तुम्हाला, 31 तारखेचा महिना असेल तर 3 दिवस एक्स्ट्रा असतात बरोबर. 3 दिवस वर पुढे जातो ते ऑड डेज म्हणायचं त्याला, ते 3 घ्यायचे. आणि नोव्हेंबरचे 14 आहेतच आपले जे आहेत ते बरोबर. यांची ॲडिशन करा. 25 आणि 3 28 आणि 14 42. आता जे दिवस येतात त्या सर्व दिवसाला आपण 7 न बघत असतो. बघा मग 7 चुकून 42. रिमाइंडर काय राहतं का? 0 राहतं. जर रिमाइंडर 0 राहत असेल तर आपण पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही. म्हणजे जो टीचर डेला सॅटर्डे होता तर चिल्ड्रन डेला देखील काय राहणार आहे? सॅटर्डेच राहणार आहे. म्हणजे आपला आन्सर्स काय असणार आहे? 4 नंबरचा सॅटर्डे. आलं लक्षामध्ये? पुढचा प्रश्न बघूया आपण. 54. Which of the following option expresses the fraction 3/4 in the correct form? आता करेक्ट फॉर्ममध्ये कोणकोणतं बरोबर लिहिलेलं आहे बघूया आपण. बघा 3 × 1/4 मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजेच काय? 3 1 जा 3 आणि 4 इज ॲज इट इज. म्हणजे हे बरोबर फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. दुसरा पर्याय काय? ऑप्शन काय आहे? 3 + 1/4 इज इक्वल टू. या ठिकाणी प्लस मायनस जर असेल तर आपल्याला डिनोमिनेटर सेम करावा लागतो. इथं डिनोमिनेटर सेम आहे का? नाही. आपण करून पाहू. डिनोमिनेटर सेम केल्यानंतर आन्सर काय येतं? इथं 4. तर या 3चं पण डिनोमिनेटर काय घ्यावं लागेल आपल्याला? 4. 3ला जर आपण 4 केले, इथं जर डिनोमिनेटर 4 घेतला, वर पण किती मल्टिप्लिकेशन करावं लागेल? 4 ना. 3 चौक 12 अधिक 1 बरोबर 13चे 4 उत्तर आले. म्हणजे हे जी संख्या आहे ही योग्य पद्धतीने लिहिलेली नाही आहे. त्यामुळे दुसरे ऑप्शन पाहायची गरज नाही. बघा 1 + 4 1 + 4 म्हणजे 3/4 हे बरोबर आहे. 3 टाइम्स 1/4 म्हणजे काय? 3/4 म्हणजे 2 नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे. किती नंबरचं? 2 नंबरचं. पुढचं गणित बघूया. पंचावन्न नंबरचं गणित आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन डज नॉट इंडिकेट द फ्रॅक्शन एक्सप्रेस्ड इन द फिगर? कोणतं जे फिगरचं जे फ्रॅक्शन आहे ते आपल्याला योग्य ओळखायचं आहे बरोबर. जे योग्य नाही ते आपलं आन्सर असणार आहे. आणि डज नॉट इंडिकेट द फ्रॅक्शन एक्सप्रेस्ड इन द फिगर. ह्या फिगरचं फ्रॅक्शन कोणतं बरोबर एक्सप्रेस होत नाही किंवा कोणतं दाखवलेलं नाही ते ओळखायचं आपल्याला. बरोबर आहे ते नाही ओळखायचं, बरोबर नाही ते ओळखायचं. म्हणजे बघा 2 full and half, 2 full and half आहे बरोबर आहे. 2 and half 2 आणि हाफ आहे. हे पण याचा अर्थ काय होतं? 2 हे पूर्ण, हे म्हणजे जी संख्या असते ती पूर्णांक संख्या असते. 2 म्हणजेच काय? हे होल नंबर दाखवते आपल्याला 2 बरोबर. पूर्ण संख्या आहे त्या म्हणून बरोबर. आता उरले हे 1/2 म्हणजेच काय? हाफ. म्हणजे तिन्ही संख्या काय आपल्याला ही संख्या हे चित्रानुसार बरोबर सांगते. इथं दिले 1 आणि हाफ. 1 आणि हाफ म्हणजे काय असते? हे 1 आणि हे हाफ. याला म्हणायचं 1 आणि हाफ असं असते. तर ही जी आकृती आहे ती अशी इंडिकेट केली की नाही, हे 2 आहेत, पूर्ण आहे 2 भाग आहेत. 2 1/2 आहे. म्हणजे आपलं 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे ते चुकीचं आहे. म्हणजे जे विचारलं आहे त्यापेक्षा त्यांचं हे, पण तो आपला पर्याय आहे बरोबरचा. ओके. आता जाऊया आपण पुढे जाऊया. 56 नंबरचा क्वेश्चन बघूया. 56 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो आपल्याला? मदर फिल्ड आमला शरबत इन 4 बॉटल्स विथ 1.5 लिटर इन इच बॉटल. बॉटल किती मित्रांनो? 4 बॉटल आहेत. किती बॉटल इथं? 4 बॉटल आहे. एका बॉटलमध्ये किती आहे? हाफ लिटर. तर 2 बॉटलमध्ये किती आहे मित्रांनो? 1 लिटर. 2 बॉटलमध्ये 1 लिटर, तर 4 बॉटलमध्ये किती होईल? 2 लिटर. मग 4 बॉटल बरोबर 2 लिटर टोटल जर विचार केला तर आपण. हे जे 1.5 लिटर आहे ते किती आहे? एके बॉटलमध्ये. एके बॉटलचं माप आहे ते कितीचं आहे? एके बॉटलचं माप आहे. एकामध्ये अर्धा लिटर, 2मध्ये 1 लिटर, 3मध्ये 1.5 लिटर, 4मध्ये 2 लिटर. म्हणजे 4 बॉटलमध्ये 2 लिटर आपल्याला बसणार आहे. काय ते? आमला शरबत असेल तर जे असेल ते. क्वार्टर लिटर शरबत इज रिमेनिंग. तरी
क्वार्टर लिटर म्हणजे काय 3/4 नाही सॉरी 1/4 क्वार्टर म्हणजे 1/4 हां 1 क्वार्टर सॉरी 1/4 हे राहतंच परत हे 4 बॉटलमध्ये भरून सुद्धा बरोबर. हाऊ मेनी लिटर्स ऑफ शरबत डीड सी मेक, तर तिने किती बनवलेलं असणार आहे मला सांगा मित्रांनो. ह्या 4 बॉटलमध्ये किती बसलं 2 लिटर बसलं. उरलं किती आपल्याकडं 1/4 लिटर उरलं. मग टोटल तिच्याकडं जे एकूण जे शरबत असणार आहे ते किती असणार आहे हे 2 आणि हे 1/4. त्यालाच आपण काय लिहू शकतो 2.5 लिटर किंवा 2 लिटर. त्यालाच आपण लिहू शकतो 2 लिटर अँड अ क्वार्टर. तिन्हीतलं कोणतंही हे बी बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे आपला आन्सर. तर याच्यामध्ये काय दिलं ऑप्शन आहे ते बघूया आपण अगोदर. 2 लिटर आहे का आपला आन्सर नाही. 1.5 लिटर अजिबात नाही. 2 आणि 1 क्वार्टर लिटर 2 आणि 1 क्वार्टर लिटर. आन्सर क्रमांक 3 ह्या ठिकाणी बरोबर आहे. बरोबर. पुढचं गणित घेऊया आपलं. ह्या ठिकाणी बघा दोन्हीकडे कान आहेत, डोळे आहेत आणि याच्यामध्ये काहीच नाही आहे. यालाच नंतर उलटं केले, सेम आकृती त्याला फक्त उलटं केले. नंतर मात्र दुसऱ्या वेळेस जेव्हा सिरीज तयार व्हायली तेव्हा सिरीजमध्ये काय आकृती सेम, फक्त मधामध्ये काय तुरा फुटतो. या ठिकाणी त्याच तुऱ्याला फक्त उलटं केलं जातं. इथं परत सेम पहिल्यासारखीच आकृती सेम आलेली आहे. आता दुसऱ्या वेळेस काय होईल, दुसऱ्या वेळेस सेम यांच्यासारखी होईल. बरोबर. हा तुरावर, इथं तुरावर असणारी आकृती किती येते 1 2 आणि 3 आहेत. बरोबर. 3 देखील म्हणजे हे आपलं उत्तर या ठिकाणीच पर्याय वगळता आले पाहिजे मित्रांनो. बरोबर. आता या ठिकाणी बघा हे पण होऊ शकतं, हे बी असू शकतं, पण हे आपलं उत्तर का बरं असू शकत नाही, हे बी असू शकतं. या ठिकाणी बघा याचा तुरा वर दाखवला आहे, वर तुरा तर यायलाच पाहिजे पहिल्या आकृतीचा, दुसऱ्याचा खाली जायला पाहिजे. याचा खाली घातला आहे यांनी, तोंड सरळ केलं आहे, तोंड उलटं केलं आहे का नाही, म्हणजे ही पण आकृती आपली या ठिकाणी कटली. ही होऊ शकते का रे मित्रांनो. बघा वर तोंड आहे, तुरा पण वर आहे आणि खाली हां खाली तोंड आहे याचं, पण याला कान आहेत का मित्रांनो नाही, इथं कान नाहीत. म्हणजे हे पण आपले आकर्षक असत नाही. उरली कोणती एक, तीच आपलं उत्तर आहे. 57चं उत्तर किती आहे मग 1 नंबर. लक्षामध्ये असं बी आपल्याला थोडंसं डोकं लावावं लागणार आहे. सदरची प्रश्नपत्रिका ही 4थीची मित्रांनो. कितीची आहे 4थीची. आता प्रश्न क्रमांक 58 घेऊया. कितवी 58वा प्रश्न बघूया काय आहे तो. सांगतो आपल्याला बिटवीन 1 to 100 बाय हाऊ मच इज द बिगेस्ट प्राईम नंबर. बघा सांगा बिगेस्ट प्राईम नंबर काय आहे. सत्त्याण्णव. किती 97. स्मॉलेस्ट प्राईम नंबर किती आहे. स्मॉलेस्ट प्राईम नंबर मध्ये सांगण्याची चूक करू नका. स्मॉलेस्ट प्राईम नंबर किती येतो 2 आहे का 3 आहे 2 आहे. बरोबर. याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी हाऊ मच इज द बिगेस्ट नंबर अँड द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. लहानापेक्षा मोठा कितीनं मोठा आहे. मग 97 मधून 2 मायनस केले की आन्सर येतं 95. म्हणजे तो 95 मोठा आहे. किती ना 95. प्रश्न क्रमांक 58चं उत्तर आहे 4. चला 59 जास्त लंबा व्हिडिओ न करता आपण फास्टमध्ये कमी लहान व्हिडिओमध्ये उत्तर काढूया. मनोज प्लक्ड 5 किलोग्रॅम ग्रेप्स फ्रॉम अ ग्रेप वाईन यार्ड आणि ही फिल्ड 3 boxes each with half kg grapes. 2 boxes टोटल ग्रेप्स घेऊया आपण अगोदर. टोटल प्लग केलेले आहेत 5 kg. ही फिल्ड 3 boxes each with half kg grapes. 3 boxes जे आहेत 3 boxes तो हाफ kg न भरतो. किती हाफनं. मग 1/2 प्लस 1/2 3 वेळेस घ्यावं लागेल आपल्याला. 1/2 1/2 3 वेळेस म्हणजे काय होईल मित्रांनो 3/2. 3/2 म्हणजेच काय 1 kg आणि हाफ म्हणजे 1 kg आणि 500 ग्रॅमचे झालं ते 3 boxes. बरोबर. आता काय म्हणते ते 2 boxes इच विथ अ क्वार्टर kg. जे 2 boxes आहेत मित्रांनो. क्वार्टर म्हणजेच काय 1/4 प्लस 1/4. एका बॉक्समध्ये 1/4 दुसऱ्या बॉक्समध्ये 1/4. बरोबर. त्याचे किती होईल मग डिनोमिनेटर सेम आहे सेम ठेवा. 2/4 म्हणजेच काय 2 1 2 2 2 4 म्हणजे 1/2 म्हणजे हाफ kg. किती इथं लिहूया. इथं जसं लिहिलं तसं लिहूया आपण इथे काय लिहूया
हाफ के जी देऊया, म्हणजे अर्धा किलोग्रॅम, बरोबर, त्या 2 बॉक्सेसमध्ये. आणि सम बॉक्सेस विथ 1 kg ग्रेप्स, सम बॉक्सेस, हां ते किती माहीत नाही. तर हाऊ मॅनी के जी बॉक्सेस डिड यू फिल, ते दोन्हींचे किती वजन होते बघा अगोदर. याचे दोन्हींचं काय होते, 1 kg 500 ग्रॅम, म्हणजे 1.5 किलो हा, हाफ किलो हा, 1.5 + 0.5 = 2 kg. म्हणजे ह्याचे 2 बॉक्सेस आहेत, 3 बॉक्सेस आणि 2 बॉक्सेसमध्ये मिळून 2 kg. तोडतो किती तो, 5 kg. 5 kg मधून जर बघा आता टोटलमधून जर टोटल मायनस बॉक्सेस जे माप आहेत आपण करूया, बॉक्सेसचे वेट आहे की नाही. टोटल किती आहे, 5. 5 मधले किती गेले, 2, उरले किती, 3. मग 1 किलोची जे आहेत, 1 किलोचे किती बॉक्सेस भरणार आहे, 3 बॉक्सेस भरणार आहे. उत्तर क्रमांक किती आहे आपला, 2 नंबरचं. लक्षात मित्रांनो. पुढचं गणित घेऊया आपण, ते आहे 60 नंबरचं. काय सांगते, स्वरा बॉट 2 बुक्स ऑफ गणित प्रावीण्य एक्झाम फॉर 2 बुक. 2 बुक तो कितीमध्ये आणतो, 175ला 1 आहे. आता 2चे किती होईल मग, 350, बरोबर. शी गॅव 500 नोट टू द शॉपकीपर, तो शॉपकीपरला किती नोट देतो, 500 नोट देतो, बरोबर. आणि ही रिटर्न सम RS 50 notes to her. So how many 50 notes did the shopkeeper return to स्वरा. बघा त्याच्याकडं नोट आहे 500ची, दुकानदाराला देतो तो 350 रुपये, 2 पुस्तकाची किंमत, उरले खाली 150. तर दुकानदार त्याला ह्या 150मध्ये 50 किती नोटा देईल, 1 नोट 50ची आहे समजा, 150मध्ये किती 50 नोटा बसतील, मग 50 भागूया आपण इथं जागेवर त्याला. 1 0 कटलं, 1 0 कटलं, 5 1 5, 5 3 15, म्हणजे 3 नोटा जे आहेत ते 50चे त्याला मिळतील. किती नोटा मिळतील, 50च्या 3 नोटा. तो स्वराला वापस करेल दुकानदार, बरोबर. 500मध्ये मला सांग 350 गेली, तर उरले की 150. तर मग 50ची 1 नोट, 100च्या 2 नोटा होतील, 150च्या 3 नोटा, म्हणजे दुकानदार त्याला 3 50च्या नोटा देईल, तेव्हा 150 रुपये त्याच्याकडे उरतील, बरोबर. सोपं उत्तर आहे. प्रश्न मी सोपा होता. 61 नंबरचा मित्रांनो बघा आता, 61 नंबरचा प्रश्न आहे. 61 नंबरचा प्रश्न काय सांगतो मला, द नंबर ऑफ एजेस ऑफ सिलेंडर इज द नंबर ऑफ व्हर्टिसेस ऑफ द सिलेंडर. आता सिलेंडर कसं असतं मित्रांनो, हे असं आहे, हे सिलेंडर आहे, याला कडा किती आहेत मित्रांनो, याला एकच वखरा कडा असते सिलेंडरला, आणि त्याला व्हर्टिसेस ऑफ द सिलेंडर, व्हर्टिसेस जे कोण आहे आपण त्याला कोण, तर त्या सिलेंडरला कोण असतात का, अजिबात नाही. तर म्हणजे कडा असते, एकच कडा असते मित्रांनो, वक्र कडा त्या सिलेंडरला, ती मग कितीने जास्त असणार आहे त्या अँगलपेक्षा किंवा त्या कोणापेक्षा, कोपऱ्यांपेक्षा एकच जास्त असणार आहे. कारण की हे किती येतं, नंबर ऑफ व्हर्टिसेस किती आहे, 0. नंबर ऑफ व्हर्टिसेस किती येतं, 0. आणि नंबर ऑफ एजेस किती येतं, 1. म्हणजेच मग ह्या व्हर्टिसेसपेक्षा एजेस कितीने जास्त येतं, 1 जास्त येतं. मग 1 more by 1, 4 नंबरचं ऑप्शन याचं उत्तर, बरोबर. प्रश्न क्रमांक 62 आहे. 62 काय सांगतो आपल्याला, कंप्लीट द पिक्चर पॅटर्न गिवन. आधी पिक्चर पॅटर्न पूर्ण करायचं आहे. डॉट आहे, नंतर स्टार आहे, नंतर 2 स्टार आहेत, पुन्हा 2 डॉट, परत 3 डॉट आले, म्हणजे डॉट 1 न वाढा, परत पुढच्या वेळेस काय होईल मग, एक स्टार वाढा. आणि या ठिकाणी काय होईल, स्टार डॉट होतील 4, आणि ट्रायंगल हा खालीवर होत नाही, ट्रायंगल सरीकडे वरच तोंड आहे सर्वांचं, तर ते वरच राहील, खालचं राहणार नाही. हे ऑप्शन तर कटला आपला, हे बी ऑप्शन असू शकत नाही, हे पण आपलं ऑप्शन असू शकत नाही, कारण की स्क्वेअरच्या अगोदर कधी पण काय
ट्रायंगल आलेला आहे. इथं पण काय येणार, जी जेव्हा केव्हा हे पुढची सिरीज सुरू होईल तेव्हा अगोदर काय येणार, स्टार येणार. पण स्टारचं दोन कुठं असणार आहे, वर. आणि सर्व काय असणार आहे ते सुरुवातीला डॉट्स. बरोबर, एकच अशी आकृती आहे ज्यामध्ये सुरुवातीला डॉट्स आहेत आणि एक ट्रायंगलचा नंबर वाढलेला पण आहे. बघा इथं 3 ट्रायंगल्स आहेत, इथं 4 आले. स्क्वेअर पण 3 होते तर 4 होतील ते, कारण इथं 2 होते, 3 स्क्वेअर झाले या ठिकाणी. बघा पण डॉट मात्र या ठिकाणी बदलणार आहे. हे तर आहे आपलं बरोबर आहे. इथं बघा डॉट वर आहे प्रत्येक वेळेस. बघा इथं डॉट वर आहे, खाली ट्रायंगल वाढ आहे पण डॉट खाली आला आहे. इथं स्क्वेअर वाढ आहे पण स्टार वर गेला आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, एक स्क्वेअर पण एक ट्रायंगल वाढा पण डॉट जे खाली होते ते वर गेले. स्क्वेअर बघा, स्क्वेअरचे स्टार वर होते, एक स्टार स्क्वेअर वाढा पण स्टार खाली आला. म्हणजे जी साईन आहे, चिन्ह आहेत आतमधले, त्यांची पोझिशन चेंज होते आणि तो जो शेप आहे तो एक न वाढतो. ट्रायंगल एकदा, स्क्वेअर एकदा, असे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक हाच आहे की याच्यामध्ये बरोबर दिलं आहे. ट्रायंगल तर एक वाढ आहे, इथं पण एक ट्रायंगल वाढ आहे. वरचे डॉट्स खाली आलेत, इथं पण आलेत. इथं खाली स्टार आहे तर वर गेल्यावर वर जायला पाहिजे, ते वर गेलेत आणि एक संख्या पण वाढली. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. पुढचं घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक बघूया आपण काय आहे तर 63 नंबरचा. 63 काय सांगतं आपल्याला, इफ इंडिपेंडन्स डे इज ऑन फ्रायडे then which day will occur 5 times in the same month. इंडिपेंडन्स डे कधी असतो मित्रांनो, सांगता येईल का आपल्याला? इंडिपेंडन्स डेची तारीख काय सांगता येईल का आपल्याला? 26 जानेवारी. बरोबर. आता 26 जानेवारीला काय म्हणते ते, फ्रायडे. काय फ्रायडे. तर तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला हवी मित्रांनो की केव्हाही 29, 30, 31 तारखेचे जे वार असतात, हे डे असतात, हे 5 टाइम्स येतात. किती टाइम्स येतात? 5 टाइम्स. मला मग 26ला जर फ्रायडे आहे मित्रांनो, 27ला काय असणार आहे सांगा? 27ला काय असणार आहे? सॅटर्डे. 28ला काय असणार आहे? नाही, संडे. काय असणार आहे? संडे. ऑब्व्हियसली. मग 29ला काय असणार आहे? संडे. मंडे असणार आहे. मंडे इथं, ट्यूजडे इथं, वेनसडे, आहे की नाही? म्हणजे मंडे, ट्यूजडे आणि वेनसडे हे 5 वेळेस येते जानेवारी महिन्यामध्ये. तर आहे का असं ऑप्शन आपल्याकडे कुठे? मंडे, ट्यूजडे आणि वेनसडे. बघा 2 नंबरचा जो ऑप्शन आहे, तर ह्या नंबरचे वार आपल्याला महिन्यातून 3 वेळेस येतात. बरोबर. जे ऑड डेज असतात ते वार 3 वेळेस येतात, 5 वेळेस येतात. म्हणजे 19 तारखेचा महिना असेल तर 19 तारखेचा वार 5 वेळा येईल. 30 तारखेचा असेल तर 29 आणि 30 तारखेचा वार 5 वेळा येईल. 31 तारखेचा असेल तर तो देखील 3 वेळा येत असतो. उत्तर पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी 64 नंबरचा आहे गणित. ते काय सांगते, विच विल बी द सेकंड लास्ट नंबर इफ द फॉलोइंग नंबर्स आर रिटन इन अ डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं आहे आपल्याला, म्हणजे उतरत्या क्रमाने लिहायचे. तर सर्वात मोठी संख्या अगोदर घेत असतो, आपल्याला माहिती आहे 45,000. सगळ्यात मोठी संख्या मग 45,050 आहे. 45,000 नंतर 45, इथे 40,000 ही 40,000 नाही, 45,000च घ्यावं लागेल आपला. 45,005. त्यानंतर काही नाही आपलं 40,504, 40,405 नाही, 40,504 आणि 40,405 हे झाला यांचा उतरता क्रम. आता त्यांनी विचारलं आहे आपल्याला सेकंड लास्ट नंबर. सेकंड लास्ट नंबर म्हणजे हा सेकंड लास्ट नंबर काय आहे आपला? मग 40,504. 40,504 कुठे येतं ऑप्शन आहे? 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. सेकंड म्हणजे लास्ट कोण? 2 नंबर. बरोबर. 65 प्रश्न क्रमांक 65 काय विचारते आहे? Salman needs 2 half meter fabric to stitch a kurti and her two sisters need 1.5
मीटर ऑफ फॅब्रिक. बघा सलमा आहे ना, सलमाला किती लागते 2.5. त्याचं आपण लिहू शकतो परत 2.5 मीटर. 2.5 म्हणजे काय 2.5 मीटर बरोबर. बरं पुन्हा कोणी आता सलमाच्या नंतर तिची पोती आणि हर टू सिस्टर जे आहेत सिस्टर जे आहेत 2 सिस्टर्स नीड 1.5 म्हणजे काय मित्रांनो 1.5 मीटर बरोबर. द शॉपकीपर कट द रिक्वायर्ड फॅब्रिक फॉर द 3 ऑफ देम फ्रॉम फॅब्रिक रोल ऑफ 10 मीटर. शॉपकीपर कट द रिक्वायर्ड फॅब्रिक फॉर द 3 ऑफ देम फ्रॉम द फॅब्रिक ऑफ रोल 10 मीटर. टोटल किती आहे मित्रांनो, टोटल जे फॅब्रिक आहे ते किती आहे 3 मीटरचं आहे. 3 मीटरचं आहे 3 मीटरचं. आणि दोन्हींचं मिळून किती म्हणजे 2.5 मीटर सलमाचं आणि सिस्टरचं 1.5 मीटर. 1.5 आणि 2.5 किती होईल 4 मीटर. किती 4 मीटर. सॉरी टोटल किती नाही टोटल नाही 10 सॉरी टोटल किती आहे 10 मीटर आहे मित्रांनो. सॉरी या दोन्हीचं मिळून किती लागणार दोन्हीला कापड त्या दोन बहिणीला आणि ह्या ठिकाणी वाचण्यात चुकलं मित्रांनो. बघा ह्या ठिकाणी काय म्हणते हर 2 सिस्टर नीड 1.5 मीटर ऑफ फॅब्रिक इच. प्रत्येकीला 1.5 लागणार आहे. मग दोघीला किती मिळून लागणार मित्रांनो, एकीला जर 1.5 लागत असेल दोघीला 3 लागेल 3 मीटर. किती 3 मीटर दोघीला. मग हे 3 मीटर आणि ते स्वतःचं 2.5 मीटर होईल किती मीटर मग 3 मीटर प्लस 2.5 मीटर होईल 5.5 मीटर होईल. किती मीटर होईल 5.5. आपल्याकडे टोटल किती आहे 10. मग आपल्याला 10 मीटरमधून 5.50 मीटर वजा करावे लागेल. 0 0 गेले 10 10तून 100 100मधून 5 गेले 5. इथं बघा हे सेंटीमीटर आहे मित्रांनो, हे मीटर आहे. तर आपल्याला मीटरमधून सेंटीमीटर कमी करायचे पण माझा होत नाही. तर आपण हातच्या मीटर कोण घ्यालो ध्यान ठेवा. या ठिकाणी बऱ्याच मुलांचं चुकतं. हातच्या आपण मीटर कोण घ्यालो म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणून 100 इकडे गेले 100वरून 50 गेले खाली बोलले 50 इथं राहील 9 9तून 5 गेले 4. म्हणजे आपल्याकडे जे उत्तर राहील ते उत्तर काय राहणार आहे 4 मीटर 50 सेंटीमीटर हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे 4 आणि 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी लागू होणार आहे. तितकं फॅब्रिक रिमेनिंग राहणार आहे त्या रोलमधून. प्रश्न पुढचा 66 नंबरचा प्रश्न काय सांगते आपल्याला. इफ द फ्रॅक्शन 5/3 8/3 7/3 1/3 4/3 अरेंज्ड इन डिसेंडिंग ऑर्डर देन विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन विल ऑक्युअर सिरियली फर्स्ट अँड लास्ट. म्हणजे याचा आपल्याला क्रम लावायचा म्हणजे क्रमानं लावायचं डिसेंडिंग ऑर्डरला. डिसेंडिंग म्हणजे परत तशीच आणि पहिला आणि शेवटचा कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर मला सगळ्यात सोपं सांगितलेलं मी. जर तुम्हाला जर पूर्णांक ओळखायचे असतील लहान कोणते मोठे कोणते सरळ काय करायचं त्यांना लिहा 5/3 8/3 7/3 1/3 4/3. त्यांना सरळ काय करा 0 ॲड करा. त्याच्यासमोर काय ॲड करा 0. हे थोडं पूर्ण का छेद समान असेल तर इकडं असं होते. कारण हे तुम्हाला 1-2 वेळेस पाठ करायला सोपं जाईल. पण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे गणित येईल तेव्हा हे अवघड जातं. हे सारेच सोपी ट्रिक आहे. तर काय होईल 3 1 3 बरोबर मित्रांनो. 3 1 3 आली उरले किती 3 1 3 उरले 2 20 झाले 3 18 पुन्हा 2 उरले पॉईंट दशांश द्यावं लागेल. 2 उरल्यानंतर काय होईल मग परत पुन्हा 3 18 हे उत्तर याचं येईल. याचं उत्तर येईल पुन्हा 3 1 3 2 6 3 2 6 जर केलं तर उरले किती पुन्हा 2 उरले 20 होतील पुन्हा 3 18 परत 3 18 बरोबर. नाही सॉरी 26 होईल. इथं काय होईल 26.6 होईल याचं उत्तर. इथं पण काय होईल 3 1 3 2 6 3 2 6 बरोबर. उरला 1 10 3 3 9 दशांश पुन्हा 1 3 3 9 3 3 9 असं त्याचं उत्तर येत राहील पुढं. इथं काय होईल 3 1 3 3 3 9 3 3 9
आणि उरला एक पुन्हा 3 त्रिक 9 3 त्रिक 9 असं. इथं पुन्हा 4 1 4 त्यामुळे 3 1 3 3 3 3 आहे 3 1 3 1 3 1 3 एक उरला पुन्हा 10 होतील पुन्हा 3 1 असं होईल याचं उत्तर बरोबर. आता त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो दिसतोय मित्रांनो आपल्याला अरे सॉरी इथं काय होईल आपलं 3 त्रिक 9 3 त्रिक 9 घेतला आपण बरोबर आहे. 3 हां 13 होईल बघा काय होईल 13 होईल 13.3 3 येत राहील उत्तर याचं बरोबर. तर सर्वात मोठा काय दिसतंय आपल्याला 26चा म्हणजेच काय 8/3 हा सर्वात शेवटी राहील. पहिला काय राहील मग सर्वात लहान काय 1/3 काय राहील 1/3 अँड 8/3 हे असं आपलं उत्तर असणार आहे. हे कुठं आहे 1/3 आणि 8/3 1/3 आणि 8/3 हे एक नंबरचं उत्तर आपलं असणार आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न घेऊया 67. Between 1 and 100, which digit out of 1 and 2 occurs more number of times and by how much? 1 ते 100 मध्ये 1 to 100 मध्ये which digit out of 1 and 2 1 आणि 2 सोडून 1 व 2 सोडून which digit out of 1 आणि 2 नाही सॉरी आउट ऑफ 1 आणि 2 मधून 1 आणि 2 मधून ऑक्युअर्स मोर नंबर ऑफ टाइम्स अँड बाय हाऊ मच. म्हणजे ह्या 31 डिसेंबरमध्ये 1 आणि 2 मधला कोणता अंक जास्त वेळा आढळणार आहे आणि तो कितीनं आढळणार आहे कितीने जास्त असणार आहे तो आपल्याला ओळखायचं आहे. बघा 1 डिसेंबरमध्ये 1 येतो हा 21 वेळा किती वेळा येतो 21 वेळा येतो. किती वेळा येतो 21 वेळा 1 डिसेंबरमध्ये. आणि 2 जो येतो तो किती वेळा येतो 20 वेळा येतो. किती वेळा येतो 20 वेळा येतो. तर 1 and 2 ऑक्युअर्स मोर नंबर ऑफ टाइम्स अँड बाय हाऊ मच. हां तर हा 1 जो आहे तो किती वेळा जास्त येतो 1 जास्त येतो. 1 हा 22 त्या 2 पेक्षा 1 जास्त येतो. डिजिट 1 ऑक्युअर्स 2 मोर टाइम दॅन 2. डिजिट 1 ऑक्युअर्स 1 मोर टाइम दॅन 1. एक आता 21 वेळा येतो आणि 2 जो येतो 20 वेळा येतो. डिजिट 1 अँड डिजिट 2 ऑक्युअर इक्वल नंबर ऑफ टाइम्स नाही. 1 आणि 2 हे सारखी टाईमला येत नाहीत. हे ऑप्शन तर आपलं डिजिट 2 ऑक्युअर्स 1 मोर टाईम दॅन 1 नाही. हे चुकीचं आहे आन्सर. पुन्हा 1 अँड 2 ऑक्युअर इक्वल नंबर ऑफ नाही. हे इक्वल कधीच येऊ शकत नाहीत. डिजिट 1 ऑक्युअर्स 1 मोर टाईम दॅन 1. आन्सर नंबर 2 एक या ठिकाणी चुकीचं आन्सर आहे.